वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील सेंट जॉन्स हायस्कूलमध्ये 1 मे रोजी महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सिस्टर अतुल्य होत्या, तर उपमुख्याध्यापिका सिस्टर डॅनी यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली। त्यानंतर नितीन नवाते यांनी प्रभावी सूत्रसंचालन करत कार्यक्रमाची रंगत वाढवली। या प्रसंगी विद्यार्थिनींनी कुमारी वेदिका पाहुणे हिने महाराष्ट्र दिनाचे महत्त्व स्पष्ट करणारे प्रभावी भाषण केले। तिच्या ओजस्वी विचारांनी उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली। कार्यक्रमात शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशभक्तीपर गीतांनी व घोषणांनी वातावरण भारावून गेले। कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले। महाराष्ट्र T24 करिता सतीश काळे, वर्धा। महाराष्ट्राला, ज्ञानेश्वर तुकारामांच्या संस्कृतीला, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना आणि महाराष्ट्राच्या मातीत तमाम शिवभक्तांना आणि मराठी माणसांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। महाराष्ट्र म्हणजे काय हो, तर महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी। ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा थोर व्यक्तींनी या मातीला पावन केले आहे। कला, साहित्य, क्रीडा, विज्ञान अशा क्षेत्रात महाराष्ट्राने देशाला दिशा दिली आहे। 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्राला राज्याची निर्मिती झाली। संयुक्त महाराष्ट्राला लढ्यात अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। मराठी भाषिकांचे एक स्वतंत्र राज्य असावे ही त्यांची मागणी होती। 106 हुतात्म्यांनी बलिदानामुळे आपल्याला आपल्या हक्काचे राज्य मिळाले। आज महाराष्ट्र हे केवळ राज्य नसून देशाच्या प्रगतीचे इंजिन आहे। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि पेशवासारखे योद्ध्यांपासून ते सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या समाज सुधारक पर्यंत अनेक महान व्यक्ती दिले आहेत। या सर्वांनी महाराष्ट्राला जागतिक पातळीवर ओळख दिली आहे। महाराष्ट्र दिन हा तरुण पिढीला वारशाची आठवण करून देतो आणि त्यांना आपली मुळाशी जोडतो। हा दिवस मराठी माणसाच्या एकतेचा, स्वाभिमानाचा संदेश देतो आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा देतो। महाराष्ट्र म्हणजे फक्त एक राज्य नाही, महाराष्ट्र म्हणजे एक भवन आहे, एक शक्ती आहे, एक गर्व आहे। ही तीच पवित्र भूमी आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या भिंती उभ्या केल्या। त्यांनी ध्येय, नीती आणि स्वाभिमानाचा आदर्श जगासमोर ठेवला। ही तीच भूमी आहे जिथे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांनी भक्ती, प्रेम आणि मानवतेचा अमृतमय संदेश दिला। सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचा दिवा प्रज्वलित केला आणि संदेश दिला। लावणीचा ताल, पोवाड्यांचा जोश, लावणीचा ताल, पोवाड्यांचा जोश, गणेशोत्सवाचा उत्साह आणि मराठी भाषेचा गोडवा हा इथेच बघायला मिळतो। ही माती फक्त माती नाही, ती आमच्या अस्तित्वाची ओळख आहे। ही माती फक्त माती नाही, ही आमच्या अस्तित्वाची ओळख आहे। महाराष्ट्र हा फक्त नक्षावरचा एक भाग नाही, महाराष्ट्र हा फक्त नक्षावरचा एक भाग नाही, तर तो प्रत्येक श्वासात, हृदयात आणि गर्वात बसलेला आहे। अभिमान आहे मराठी असल्याचा, अभिमान आहे मराठी असल्याचा आणि गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा, आणि गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा। जय महाराष्ट्र।